हर हर महादेव. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे. अगदी ऐतिहासिक गाव आहे. सध्या मी येऊन पोहोचलो आहे श्री सिद्धेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर हे ऐतिहासिक मंदिर असून हेमाडपंथी शैलीतलं अगदी सुंदर असं मंदिर आहे जे सुदुंबरे या गावी स्थित आहे. आपण श्री सिद्धेश्वर भगवानांचं दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही सुदुंबरेच्या ग्रामपंचायतीकडून आता जातो आहोत श्री सिद्धेश्वर मंदिराकडे. या भागात आहे श्री सिद्धेश्वर मंदिर. इथे बघा दिसेल तुम्हाला श्री सिद्धेश्वर चौक आणि इथे भलं मोठं पिंपळ वृक्ष आहे. चला, मंदिराच्या अगदी समोरच नंदी मंडप आहे. हा नंदी मंडप आहे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचा. खूप मोठा भव्य असा नंदी तुम्हाला इथे नजरच पडेल. हे बघा, आणि हा सुंदरसा असा नंदी मंडप. त्याच्यासमोर भगवान महादेवांची पिंड आहे. नमस्कार करा. आणि हे सुंदरसे नंदी. मग इकडे आहे अगदी ऐतिहासिक प्राचीन असं सुदुंबरे गावातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर. इकडे द्वारपाल दिसतात सुंदर असे. हे बघा, वर चिन्ह सुद्धा आहेत. मला वाटतं वर हत्ती आहे त्याच्या, आणि मग ते हत्तींवर उभा असा तो सिंह असं ते चित्र असावं जे कोरीव आहे. आणि इकडे आहे अगदी सुंदर असे तुळशी वृंदावन. छान ना, श्री सिद्धेश्वर मंदिर. चला जाऊया आणि सिद्धेश्वर भगवानांचं अर्थात भगवान महादेवांचं दर्शन घेऊया. चला, आत्ता मुख्य मंदिरामध्ये जाताना ही मंदिराची द्वारशाखा आहे. अगदी सुंदर अशी अलंकृत अशी द्वारशाखा. आणि हे मला वाटतं यक्ष आहे, यक्ष खाली. आणि वर सुद्धा तुम्हाला श्री गणपती दिसतील. वंदन करा. चला, आज जाऊयात. अगदी पाषाणातलं मंदिर आहे आणि याला पुराण काळामध्ये दरवाजे सुद्धा होते. असे ते लॉक व्हायचे, त्याचे हे दिसतं. आणि मग हा आहे सभामंडप. सुंदरसा रेखीव असा सभामंडप पूर्ण पाषाणातलं आहे, कारण हे हेमाडपंथी शैलीतलं मंदिर आहे. त्याच्यावर हा प्रथम जो खांब आहे यावर बघा, हे असं वाटतं भगवान विठ्ठल आहेत. हो ना, नमस्कार करा त्यांना. वर बघा, भार यक्ष, ज्यांनी मंदिराचा भार धरून ठेवला आहे ते त्यांना भार यक्ष म्हणतात. इथेही बघा वर दिसणार तुम्हाला. हे मला वाटतं ब्रह्मदेव आहेत, नाही भगवान विष्णू आहेत. हे बघा असं वाटतं. हां, पण मला सांगा तुम्ही. मग इथे सुंदर असे तुम्हाला नक्षीकाम दिसेल. इकडेही तर खांबांवर प्रत्येक ठिकाणी काही ना काही कोरीव काम आहे. चिन्ह आहेत. आता आपण आज जाऊयात आणि दर्शन घेऊया. इथे कासव आहेत, त्यांनाही नमस्कार करा. आणि इथे भली मोठी अशी घंटा आहे. या भागातनाही एक दरवाजा आहे. आणि बघा किती जाड हे भिंतीचं काम आहे. त्यानंतर इथे काही देवदेवता आहेत. तर इकडे आहेत श्री गणपती, त्यांची प्रतिमा तुम्हाला दिसेल. नमस्कार करा त्यांना.
सुंदर असे गणपती देवकोष्टकात. त्यानंतर इथे हे बघा, हे आहेत सुंदर असे, मला वाटतं हे भगवान विष्णू आहेत किंवा मग तुम्ही मला सांगा कुठले देव आहे. भैरव आहेत का, भगवान महादेव आहेत. नमस्कार करा. इथे सुद्धा एक देवी आहे, त्यांनाही नमस्कार करा. आणि इथे नागदेवता आहेत. त्यानंतर इकडे पुन्हा श्री गणपती आहेत आणि अगदी प्राचीन अशी प्रतिमा आहे. हे बघा, नमस्कार करा. चला, हे बघा, इथलंही जे बांधकाम आहे ह्या शैलीला, म्हणजे दगडावर दगड ठेवून ते लॉक करणे, या शैलीला म्हणतात हेमाडपंथी शैली किंवा भूमिज शैली असंही. इथे भगवान श्रीकृष्ण आहेत. खाली तुम्ही गायी पाहू शकता, अगदी सुंदर असे. आणि मग वासुदेव श्रीकृष्ण, त्यांच्या हातात बासुरी आहे. हे बघा, चतुर्भुज रूप त्यांनी दाखवलं आहे. आता मुख्य सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराची द्वारशाखा, हा सभामंडप, संपूर्ण 4 खांबी सभामंडप आहे हा. आणि या सभामंडपात मग इकडे हा अंतराळ आणि त्याच्यात समोर इकडे आहे गर्भगृहाची ही द्वारशाखा. इथेही श्री गणपती आहेत. नमस्कार करा. मग महादेवांचा एक फोटोही लावला आहे. चला, आज जाऊयात आणि श्री सिद्धेश्वर भगवानांचं दर्शन घेऊयात. हर हर महादेव. तर हे आहेत सुदुंबरेचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर भगवान. नमस्कार करा. भगवान महादेव, अगदी प्राचीन असं शिवलिंग आहे. वंदन करा. हर हर महादेव. राईट, खूप जुनं आहे. 12व्या शतकातलं हे मंदिर आहे. आपण सिद्धेश्वर भगवानांचं दर्शन घेतलं आणि आता आपण बघ, इथेही देवकोष्टके आहे. सध्या तर नाही एक प्रतिमा, दिवा आहे. आणि मग इथे पार्वती माता आहे सुंदर अशा. किंवा मग ह्या कुठल्या देवी आहे तुम्ही मला सांगू शकता, कारण ही प्राचीन अशी प्रतिमा आहे. इथे 2 प्रतिमा आहे खरं तर. आणि इथे सुद्धा एक सुंदरशी प्रतिमा आहे. वंदन करा त्यांना. आणि मग इथे साक्षात भगवान महादेव, ज्यांना इकडे श्री सिद्धेश्वर भगवान म्हणून संबोधलं जातं. चला, इथे बरेच भक्त येतात. हे ताई सुद्धा येतात. इथलेच आहात तुम्ही, गावकरी आहात? अच्छा, सुंदर पूजा होते. नमस्कार करा. चला, आणि हा अगदी प्राचीन असा गर्भगृह आहे. जर हीच पद्धत याला म्हणतात ते माळपंथ शैली, जे दगडावर दगड असे लॉक करून ज्यात सिमेंट विरहित असे असतात त्या पद्धतीला म्हणतात ते. द्विपंथांनी जी काढली होती ही माळपंथी शैली. तर हे 12व्या शतकातलं ऐतिहासिक असं मंदिर. पुन्हा एकदा नमस्कार करा. चला, आता आपण बाहेर जाऊयात. हर हर महादेव. तर आपण सुदुंबरे येथील श्री सिद्धेश्वर भगवानांचं, श्री सिद्धेश्वर महादेवांचं मंदिर पाहतो आहोत. दर्शन घेतलं आहे आपण आतनं. हे मंदिर बाहेरनं कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो. सुदुंबरे हे गाव संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांचं सुद्धा गाव आहे. त्यांचं समाधीस्थान इथेच आहे. त्याचबरोबर गवरशेठ वाणी महाराजांचं सुद्धा हे समाधी स्थान आहे. त्यांचं सुद्धा हे गाव आहे सुदुंबरे. हे बघा, या भागातनं हे मंदिर असं काहीसं दिसतं. कळस आहे सुंदरसं इकडे मागे. हे बघा, छान ना, सुंदरसं मंदिर आहे. आणि इकडेही काही काही कलाकुसर केली आहे. इकडे बघा, सुंदरसे चिन्ह आहे, देवी देवता कोरलेल्या आहेत. आणि गावचे हे रस्ते अगदी सुंदर असे. हे आहे सुदुंबरे गाव, मावळ तालुक्यातलं सुदुंबरे. छान असं पिंपळ वृक्ष आहे, त्यांना दिसेल तुम्हाला. आणि इकडे भलं मोठं असं थोडीशी वृंदावन, जे अगदी लक्ष वेधून घेतं. तर हे असं काहीसं हे देवालय दिसतं बाहेरनं. हे बघा, असं वाटतं ना ते हे सतीशिळाचं आहे म्हणून. सांगा मला.
नंदी ही आहे, हा नंदी मंडपच खरं तर जुना आहे. हे बघा सुंदरसे नंदी आहे, नमस्कार करा त्यांना. आणि अगदी सुंदर असे पण पाय मोडलेला आहे. हे बघा छानपैकी त्यांना बनवलं आहे. त्यांनाही नमस्कार करा. इथे आत नंदी मंडपातही सुंदरचं फूल आहे. हॅलो. आणि या भागात नाही याचं काहीच दिसतं. छान दिसतं ना. इकडे एक जुनं घरही आहे, म्हणजे खरं तर हे गावच फार जुनं आहे. तर मला खात्री आहे माझं हे श्री सिद्धेश्वर महादेवांचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा इकडे सुदुंबरेमध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा इकडे नक्की या, महादेवांचं दर्शन घ्या. अगदी ऐतिहासिक स्थान आहे. इकडे संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे सुद्धा येऊन गेले असणार. संत तुकोबाराय सुद्धा कदाचित तिथे येऊन गेले असणार. असं हे ऐतिहासिक आणि सुंदरसं स्थान. हे गावच खरं ऐतिहासिक आहे. इथे संतश्रेष्ठ जगनाडे महाराजांचं समाधी स्थान आहे. त्याचबरोबर संत गवरशेठ वाणी महाराजांचं सुद्धा समाधी स्थान इकडे आहे. असं हे सुंदरसं गाव. सिद्धेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी, सिद्धेश्वर भगवानांच्या दर्शनासाठी नक्की या. हे स्थान पहा, अनुभव घ्या. मला खात्री आहे तुम्हाला हे सगळं नक्की आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. हर हर महादेव.